सुरुवातीला दिवसभरातल्या टॉप 10 बातम्या। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्टार प्रचारकांच्या संख्येची मर्यादा 20 वरून 40 करण्यात आली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी असलेली प्रमुख प्रचारकांची मर्यादा वाढवून 40 करण्यात यावी अशी मागणी विविध राजकीय पक्षांनी केली होती। त्यानंतर आता निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतलाय। अमेरिकेत गेल्या 38 दिवसांपासून शटडाऊन सुरू आहे, त्यामुळे विमान प्रवासाला सर्वात जास्त फटका बसलाय। या ठिकाणी 5000हून अधिक उड्डाणं रद्द करण्यात आली, त्यामुळे अनेक कर्मचारी कार्यालयात पोहोचू शकले नाहीत। याचा फटका कंपन्यांना बसतोय। अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांविनाच कंपन्यांचं काम होतंय। रशियामध्ये हेलिकॉप्टर अपघात झाला। उड्डाण केल्यानंतर हेलिकॉप्टर क्रॅश झालं। काही क्षणातच हेलिकॉप्टर कोसळलं, त्यानंतर त्याचा अक्षरशः चुराडा झाला। दक्षिण आफ्रिकेवर नाराज डोनाल्ड ट्रम्प यांनी G20 परिषदेवर बहिष्कार टाकला। कोणताही अमेरिकन अधिकारी परिषदेत भाग घेणार नाही अशी माहिती समोर आली आहे। तर दक्षिण आफ्रिकेत श्वेतवर्णीय शेतकऱ्यांची भेदभाव केल्याचा आरोप यापूर्वीच ट्रम्प यांनी केला होता। श्रीनगरच्या डॉक्टरच्या लॉकरमध्ये AK-47 रायफल सापडल्यानं पोलिसांना धक्का बसलाय। हा डॉक्टर अनंतनागमध्ये जलगुंडमध्ये राहायचा आणि पूर्वी सरकारी सेवेत होता। त्याचं नाव आदिल अहमद रदर असं सांगितलं जातं। या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आलाय। रायफल सापडल्यानं हा डॉक्टर दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होता का या दृष्टीने तपास केला जातोय। या आठवड्यात सोनं आणि चांदीच्या किमती घसरल्यात। 10 ग्रॅम सोन्याची किंमत 1,20,100 रुपये झाली आहे। किमती घसरण्याचा सलग तिसरा आठवडा आहे। चांदीची किंमतही घसरली आहे। 850 रुपयांनी घसरून चांदी 1,48,275 रुपये किलो झाली आहे। तेलंगणातील जुबली हिल्स विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान टोपी घातल्यावरून मुख्यमंत्री रेवंत रेड्डी सध्या निशाण्यावर आहेत। या संदर्भात भाष्य करताना आपण सर्व धर्मांचा आदर करतो आणि धार्मिक स्थळी गेल्यानंतर तिथल्या परंपरांचा सन्मान करायला हवा असं रेवंत रेड्डी यांनी म्हटलं। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोपी परिधान केली होती असा दावाही त्यांनी यावेळी केला। भारत आणि ऑस्ट्रेलिया T20 मालिकेतील अखेरचा सामना आज गाबा ब्रिस्बेनमध्ये पावसामुळे रद्द झाला। या सामन्यापूर्वी ब्रिस्बेनमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती। आता हा 5वा सामना पावसामुळे रद्द करावा लागलाय। यासह भारतीय संघाने T20 मालिका 2-1 ने आपल्या नावे केली आहे। दरम्यान भारत ऑस्ट्रेलिया T20 मालिकेत अभिषेक शर्माने मोठे यश मिळवलंय। तो एलिट कंपनीत सामील झालाय। सूर्यकुमार यादवला मागे टाकत त्यानं T20 मध्ये 1000 धावा पूर्ण केल्या आहेत। दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी कायदेशीर मदत वितरण यंत्रणा मजबूत करणे यावरील राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन करणार आहेत। पंतप्रधान राष्ट्रीय